Hello everyone, welcome back to Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. So विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेशन 8वी NMMS चा पुढचा पॉइंट आपण घेणार आहोत. म्हणजे कोणता तर 3.2 क्रम. आपला चॅप्टर सुरू आहे इंग्रजी वर्णमाला बुद्धिमत्तेमधलाच. याच्या आधीचा व्हिडिओ आपण 3.1 बघितला होता वर्गीकरण. आता आपण 3.2 बघतोय क्रम. चला तर मग काही उदाहरणं मी मांडलेली आहेत आणि ती उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायची याचं आपण काय करूया तर सविस्तर माहिती घेऊया. चला तर मग बघा, पहिल्यांदा मी आहे असं जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं मी काय केलेलं आहे तर जे आपले अल्फाबेट्स आहेत ते व्यवस्थितरित्या मांडून घेतलेले आहेत आणि त्यांना नंबर्स दिलेले आहेत. कुठले नंबर्स तर 1 to 26 पर्यंत नंबर दिलेले आहेत आणि पुन्हा उलट झेडला काय केलेला आहे एक नंबर दिलेला आहे आणि पुन्हा इकडं ए ला 26वा नंबर आपण दिलेला आहे. म्हणजे उलट आणि सुलट असं आपण काय करतो तर जेव्हा वर्णमालेवर प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा अशा पद्धतीने आपण संपूर्ण वर्णमाला म्हणजे काय तर आपले अल्फाबेट्स मांडून घेतले पाहिजेत आणि त्यांना लगेचच नंबर द्यायचे आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरण आहेत ते आपण आता सोडवूया. बघा प्रश्न काय आहे बघा, पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. काही उदाहरणं दिलेत मी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. काही प्रश्नांच्या मध्ये आहे आणि काही प्रश्नांच्या शेवटी आहे आणि मी पुढे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. आता प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. मग त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल पहिला प्रश्न सोडवूया. बघा इथं काय दिलंय तुम्हाला AZ, त्यानंतर XC, EV, TG, IR आणि ते क्वेश्चन मार्क दिलाय आणि ऑप्शन दिलेले आहेत OL, PK, LO आणि KP असे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. आता हे उदाहरण सोडवायचं कसं, जेव्हा आपण ही वर्णमाला मांडतो त्यावरून आपल्याला लगेचच उदाहरणं सुटतात. बघा A चा संबंध त्यांनी Z शी लावलेला आहे. म्हणजे काय तर ही अशी उभी जोडी त्यांनी दिलेली आहे किंवा उभी जोडी केलेली आहे. त्यानंतर बघा एक घर गाळलेलं आहे म्हणजे 2 नंबरचं जे घर आहे ते मिस केलेलं आहे आणि 3 नंबरचं घर घेतलेलं आहे. काय आहे X आणि C आहे. देन काय आहे पुन्हा 4 नंबरचं घर गाळलेलं आहे आणि E आणि V ची जोडी दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा 6 नंबरचं घर गाळलेलं आहे, 7 नंबरची जोडी दिलेली आहे तुम्हाला G आणि T. पुन्हा 8 नंबरचं घर गाळलेलं आहे आणि I आणि R ची एक जोडी दिलेली आहे. आणि पुढचं आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर काढायचं आहे. जर आपण अशा पद्धतीनं सोडवलं तर पाठीमागचा जर आपण विचार केला तर एक घर गाळून आपल्याला काय केलेलं आहे पुढची जोडी दिलेली आहे. म्हणजे काय तर समजा आपण आता 9 नंबरचं घर गाळणार आहोत आणि 10 नंबरचं घर गाळणार आहोत आणि 11 नंबरची जोडी म्हणजे काय तर K आणि P हे 2 लेटर आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे जोडी अगदी बरोबर आपल्याला मिळालेली आहे. पण जर तुम्ही ऑप्शन बघितले तर ऑप्शन मध्ये काय केलंय तर एक विरुद्ध जोडी दिलेली आहे म्हणजे P आणि K दिलेलं आहे. म्हणजे जर सुरुवात बघितली आपण सरळ विचार केला तर K आणि P आपल्याला दिसतं, परंतु देताना इथं ऑप्शन मध्ये P आणि K दिलेलं आहे आणि इथं एक बरोबर जोडी दिलेली म्हणजे सलग जोडी दिलेली आहे K आणि P. आता हे 2 तर आपल्याला जोड्या सापडलेल्या आहेत म्हणजे साहजिकच 1 आणि 3 चं जे ऑप्शन आहे ते रॉंग असणार आहे. राहिलेत आपल्याकडं सेकंड आणि फोर्थ ऑप्शन. आता ह्या 2 ऑप्शन मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर आपण थोडासा दुसरा क्रायटेरिया लागू होतोय का ते बघायचं. बघा आता काय केलंय त्यांनी A आणि C म्हणजे A पहिलं घेतलंय आणि C हे लेटर जे आहे ते काय केलंय त्यांनी पुढं घेतलंय म्हणजे X च्या पुढं घेतलेलं आहे. म्हणजे A काय केलेलं आहे त्यांनी C च्या पुढं घेतलेलं आहे. पुढे बघा काय केलेलं आहे लगेच E घेतलेलं आहे म्हणजे C ला लागूनच लगेच काय घेतलं त्यांनी E घेतलेला आहे. देन G बघा E नंतर F सोडला आपण एक घर गाळलं. G काय केलेलं आहे त्यांनी पुढच्या घरात घेतलेलं आहे म्हणजे T आधी घेतले आणि G नंतर घेतलेलं आहे. तसंच त्यानंतर एक घर गाळलं आपण I काय केलेलं आहे लगेचच घेतलेलं आहे. G नंतर I लगेचच घेतलेलं आहे. म्हणजे साहजिकच आपलं जे एक घर गाळल्यानंतर जे K येणार आहे ते आपण काय करायचं आहे तर इथलं एक लेटर जे आहे ते घेऊन पुढे आपण K मांडायचं आहे. म्हणजे इथं काय येणार K येणार. आणि पर्यायामध्ये बघा की असं कोणतं ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये K 2 नंबरला आहे
तर ऑप्शन आपले दोन आधीच आपण ऑप्शन डिलीट मारलेले आहेत, दोन राहिलेले दोन आहेत त्याच्यामध्ये के दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये के काय आहे दुसऱ्या नंबरला आहे, म्हणजे साहजिकच काय होणार आहे इथं पी असणार आहे. म्हणजे जेव्हा आपण जोड्या लावल्या त्यावेळेस आपल्याला जोड्या ऍक्युरेट सापडल्या, परंतु पर्यायामध्ये काय केलं होतं तर त्याच जोड्या दोन वेगवेगळ्या डायरेक्शनने दाखवलेल्या होत्या. त्यावेळेस आपण काय करायचं तर थोडंसं वेगळ्या डायरेक्शननं विचार करायचा आणि ह्या पद्धतीचं उत्तर हे आपण काढायचं आहे. जर तुम्ही हे उत्तर लिहिलं तर काय होणार आहे इथं तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहे, कारण उत्तर अपेक्षित काय आहे पी आणि के. बघा त्याच पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरण पुढे दिलेलं आहे. पुढे बघा सेकंड काय आहे, क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय आहे बी वाय. बघा सेम दिलंय त्यांनी बी वाय. दुसरी जोडी दिली आहे ई आणि व्ही ची. त्यानंतर आहे एच आणि एस. त्यानंतर एच आणि एस दिले इथं, क्वेश्चन मार्क दिला इथं, आणि त्यानंतर एन आणि एम दिले आणि मधला जो क्वेश्चन मार्क आहे तो आपल्याला काढायचा आहे. बघा आता बी आणि वाय आहे, सी आणि डी चं घर गाळलेलं आहे त्यांनी, हे घर गाळलेलं आहे आणि ई घेतलेलं आहे, ई आणि व्ही ची जोडी घेतलेली आहे. पुन्हा दोन घर गाळलेली आहेत आणि पुन्हा एच आणि एस ची जोडी घेतलेली आहे. आता आपण काय करायचं आहे तर पुन्हा ही दोन घरं गाळायची आहेत आणि आपल्याला जोडी कुठली मिळणार तर के आणि पी ची. बघा ऑप्शन मध्ये आहे का के आणि पी, पहिलाच ऑप्शन आहे. बघा इथं काय येणार आपलं के आणि पी. आणि पुन्हा बघा ही दोन घर पुन्हा इथलं एक घर गाळलेलं आहे आणि ही दोन घरं गाळायची आहेत आणि पुन्हा आपल्याला एन आणि एम ही जोडी मिळालेली आहे. म्हणजे काय केलंय त्यांनी तर एक घर दोन घरं गाळून त्यांनी पुढचं काय म्हणतो आपण लेटर घेतलेलं आहे. तिसरा प्रश्न बघूया. बघा काय दिलेलं आहे एक्झाम्पल ए एच जी एन, क्वेश्चन मार्क दिले तर एस झेड दिले, वाय एफ दिले आणि त्याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत टी वाय आहे, एन टी आहे, एम टी आहे आणि एम यू आहे. चला तर मग या चार्ट नुसार याचं उत्तर काढूया. बघा आता काय करूया, पहिल्यांदा आपण ह्या पद्धतीनं आपण उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा काय करायचं अशा वेळेस तर ए किती नंबरला येतं आपला, 1 नंबरला ए आहे. आता किती घर सोडून जी येणार आहे ते काउंट करूया. बघा 1 2 3 4 5 आणि 6 नंबरला जी आलेला आहे. किती नंबरला 6 नंबरला. आता जी नंतर पुन्हा 6 नंबरला कोणते लेटर आहे बघा 1 2 3 4 5 6 काय आलेलं आहे तर आपलं एम आलेलं आहे. पुन्हा एम नंतर 6व्या लेटरला एस येते का बघा 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर 6व्या लेटरला एस आलेला आहे. आणि एस नंतर 6व्या लेटरला वाय येते का बघूया 1 2 3 4 5 आणि 6 नंबरला आपलं वाय आलेलं आहे. म्हणजे ही जी चेन आपण वापरलेली आहे ती चेन आपली बरोबर आहे. आता इथं एच आहे, एच किती नंबरला आहे बघा, एच आणि एन याच्यामध्ये किती फरक आहे बघूया. एच कुठं आहे इथं आहे आणि एन 1 2 3 4 5 6 बघा 1 2 3 4 5 आणि 6व्या नंबरला म्हणजे एच चा नंबर जर आपण इथे 1 पकडला तर 6व्या नंबरला काय आलेला आहे एन आलेला आहे. पुन्हा एन पासून 6व्या नंबरला कोण आहे बघा 1 2 3 4 5 6 टी आलेला आहे. पुन्हा टी नंतर 6 नंबरला झेड आहे का बघा 1 2 3 4 5 आणि 6 नंबरला काय झेड आलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणणार झेड नंतर काय करायचं आहे तर एफ कसा काढायचा, म्हणजे इथं 6 नंबरला एफ आलेला आहे म्हणूनच आपण लेटर्सची मांडणी करतो, वर्णमालिकेची मांडणी करतो. कारण का जर झेड पर्यंत आपलं काउंटिंग गेलं आणि त्याच्या पुढे जर लेटर्स असेल तर ते लेटर कसे काउंट करायचे बघा 1 2 3 4 5 आणि 6 तुम्ही इकडून पण काउंट करू शकता, पण आपण काय केलेलं आहे झेड नंतर लगेच ए मांडलेला आहे त्यामुळे उलट काउंटिंग करायचं. बघा झेड नंतर 6 नंबरला काय आलेला आहे एफ आलेला आहे. उत्तर आपल्याला सापडलेलं आहे एम आणि टी. बघा ऑप्शन क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3 आपला काय असणार आहे इथं बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने जरी तुम्ही काउंटिंग केलं तरी सुद्धा याचं उत्तर सापडतं, किंवा ह्या दोघांचा जो संबंध आहे तोच ह्या दोघांचा संबंध लावला, त्याच्यावरून तुम्ही ह्या दोघांचा संबंध काढला तरी सुद्धा काय होते आपल्याला अशा पद्धतीने हे उत्तर सापडते. नेक्स्ट बघा, फोर्थ क्वेश्चन काय आहे, थोडस मोठं आहे त्यामुळं जास्त विचार करायचा नाही. जेवढं मोठं एक्झाम्पल असतं तेवढं ते जास्त सोपं असतं बुद्धिमत्तेमध्ये. बघा, CXHRL DVIPM ETJNN FRKLO आणि इथं क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं आपल्याला 5 लेटर जे आहेत ते इथं आपल्याला काढायचे आहेत उत्तरामध्ये. ऑप्शन काय बघा, पहिला ऑप्शन आहे PGJPL, देन आहे GPLJP, देन HQKIO, फोर्थ आहे GPKIH. आता या ऑप्शनला काय करायचं आपल्याला यातलं उत्तर काढायचं आहे. बघा, फार सोपं आहे, जेवढं मोठं तेवढं सोपं आहे. बघा, पहिला आपण घ्या, बघा C घेतलं, C नंतर इथं D आलेलं आहे, E, F नंतर काय इथं G, त्यानंतर इथं बघा 2 नंबरला काय आहे X आहे, X नंतर इथं 2 नंबरला काय आहे V आहे. आता या दोघांचा संबंध काय आहे बघूया आपण. इथं X नंतर V आहे, इथं X घेतलं किंवा इथला पण X घेतलं तर पाठीमधलं एक घर सोडून V आलेलं आहे, म्हणजे मधलं एक घर सोडून त्यांनी V घेतलेलं आहे. तसंच पुन्हा बघा, V नंतर मधलं एक घर सोडून T घेतलेलं आहे, तिसऱ्यामध्ये आपल्याला T मिळालं इथं 2 नंबरला. पुन्हा T चं मधलं एक घर सोडून R आलेलं आहे, इथं 2 नंबरला R मिळालं. आता आपण पण काय करायचं आहे, R नंतर एक मधलं घर सोडायचं आणि काय येणार आपल्याला P मिळालं, P. 3 नंबरला काय बघा, H I J आणि K, पुन्हा उत्तरात असणार आहे आपल्या L. 4 नंबरला बघा R आहे, R नंतर इथं 4 नंबरला P घेतलेला आहे. काय संबंध आहे बघूया, R एक घर सोडलं आणि P घेतलं, 4 नंबरला P आलं. त्यानंतर P नंतर एक घर सोडायचं, N आहे का बघा, आहे N. त्यानंतर N नंतर एक घर सोडलं, L आलं, L आहे का, आहे. आता L नंतर एक घर सोडून आपण काय घ्यायचं, J, म्हणजे आपल्या पर्यायामधलं चौथं लेटर काय असणार आहे, J मिळालं आपल्याला. त्यानंतर 5वं काय बघा, L, M, N, O आणि इथं आपल्याला 5वं मिळालं P, JPLJP. बघा पर्यायात कुठं आहे का, GPLJP, म्हणजे ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 हा काय असणार आहे आपल्या बरोबर असणार आहे. म्हणजे काय केलं त्यांनी तर जे आपलं अल्फाबेट्स आहेत ते एकदा सलग घेतले, त्यानंतर डायरेक्शन चेंज करून उलट डायरेक्शनला काय घेतलं, एक घर सोडून पुन्हा एक अल्फाबेटिकल घेतलं. तिसऱ्या नंबरला काय केलं, पुन्हा आहे असं वर्णमाला आपली आहे अशी एक सलग घेतली. 4थ्या नंबरला पुन्हा त्यांनी एक घर गाळून डायरेक्शन उलट घेतलं आणि 5व्या नंबरला पुन्हा आहे असं अल्फाबेट्स आपले आहे त्या ओळीनं त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यातून आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं आहे. अशा पद्धतीची अनेक सोपी उदाहरणं आपल्याला, जे आपलं टॉपिक आहे कुठलं, इंग्रजी वर्णमाला चॅप्टर नंबर 3, त्याच्यामध्ये आपण 3.2 बघितलं क्रम, त्याच्यावरती अशीच तुम्हाला उदाहरणं अगदी सोपी असतात. फक्त त्याचा थोडासा संबंध आपण पहिल्याशी लावला की आपल्याला अलगतच पुढची उदाहरणं ही सुटत जातात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3.3 पाहणार आहोत. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.